समाधान महाजनांचं स्टेटमेंट आलं की काही काम धंदे नाहीये। मी आधी पण सांगितलं त्यांनी गेल्या घरी सुखी राहावं, शिवसेनेच्या नादी लागू नये। आज आपण बघतोय एखाद्या कार्यकर्ता प्रवेश झाला की समाधान महाजन सर त्यांना असं वाटतं पूर्ण शहरच त्यांनी काबीज केलं की काय, असं त्या पानामध्ये त्या कार्यकर्त्याचा सत्कार करता आणि त्यांना शिंदे गटात प्रवेश करतात। आज आमच्याकडे एक कार्यकर्ता जर आमच्याकडून गेला तर आमच्याकडे शिवसेना ही अशी संघटना आहे की इथे 100 कार्यकर्ते घडवण्याची ताकद आमच्यामध्ये आहे। आणि आजचं तुम्ही पाहिलं असेल की रोज एखादा कार्यकर्ता जातो आणि त्याची बातमी येते। आज आमच्याकडे 100 नवीन युवा कार्यकर्त्यांची टीम आज उभी राहिलेली आहे आणि यापुढे सुद्धा युवा सेना असो किंवा शिवसेना असो भुसावळ शहरात, तालुक्यात किंवा जिल्ह्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये खूप जोरात उभी राहणार आहे। आणि हे जे शिंदे सेना वगैरे आहे हे फक्त विधानसभेपर्यंत आहे। विधानसभा संपली म्हणजे यांना कोणी विचारणार नाही। खरी शिवसेना जी आहे ती उद्धव साहेब, बाळासाहेब ठाकरे यांचीच आहे। आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला लक्षात येईल की सुप्रीम कोर्टात सुद्धा आमच्या बाजूने निकाल लागणार आहे। आज आपण उद्धव साहेबांची पत्रकार परिषद पाहिली असेल, त्यामध्ये सगळे मुद्दे उद्धव साहेबांनी क्लिअर केलेले आहे। ते नार्वेकरांचं म्हणणं होतं की 2013ची आमच्याकडे घटना झालेली नाही आहे, पण आज त्यांच्या सोबत जे आहे शिंदे सेनेसोबत त्यांनीच त्या घटना तिथे आयोगाकडे दिलेल्या आहे, आज आपण पाहिलेलं असेल। त्यामुळे सुप्रीम कोर्टात निर्णय हा आमच्या बाजूने लागणार आहे। आणि 2024च्या निवडणुकीमध्ये सुद्धा जनतेच्या निवडणुकीमध्ये जनता ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याच पाठीशी भक्कमपणे आणि खंबीरपणे उभे राहणार आहे। यात तीळ मात्र शंकाने आमचं तर भारतीय जनता पार्टीने ह्या मिंदे गटाला चॅलेंज आहे। येणाऱ्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त आमदार किंवा खासदार हे शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे या पार्टीचेच असतील, यात कुठलीही शंका नाही। जय हिंद, जय महाराष्ट्र। बांधून आज उशाला झालो पॉवरफुल, आम्ही भीत नाही कुणाच्या बाला, करू बत्ती गुल, आम्ही घाबरत नाही कोणाला, का देतो सहूल, आम्ही नोकर नाही हो तुमचे, आता आमचाच रूल, अंगावर आला शिंगावर घेऊ दणका देऊन तुला, सबका टाइम आएगा भावा, का तू करतो दगा, हर घर में तू एक ही नाम, हर घर में तू एक ही नाम, एक ही नारा गूंजेगा, भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम।
subscribe now and press the bell icon. Never miss an update.